आणि भगिनींनो, या मॉड्यूलच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मशीन लर्निंगचे प्रकार समजून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मशीन लर्निंग किंवा ML कशा प्रकारे आपण दररोज वापरत असलेल्या साधनांचा एक भाग आहे. आजची अध्ययन निष्पत्ती दैनंदिन वापरातील साधनांमध्ये ML ओळखणे आणि डिजिटल ॲप्स मध्ये ते कसे कार्य करते हे समजून घेणे. कधी असं वाटतं का की YouTube तुमच्या मनातलं ओळखतं? एक गाणं संपत नाही की लगेच तुमच्या मूडला अगदी साजेसं पुढचं गाणं सुचवलं जातं. ही त्वरित सुचवलेली शिफारस म्हणजेच मशीन लर्निंगचा परिणाम. व्यक्ती कोणते व्हिडिओ पाहतात, त्यांना कोणते व्हिडिओ आवडतात, ते कोणते व्हिडिओ वगळतात, मशीन यावरून शिकतं. हेच आहे सुपरवाइज्ड लर्निंग म्हणजेच उदाहरणांमधून शिकणे. याशिवाय व्यक्तीच्या आवडीचे कलाकार, शैली, मूड, मनस्थिती अशा आधारांवर मशीन एक समान व्हिडिओंचे गट तयार करते. हे आहे अनसुपरवाइज्ड लर्निंग म्हणजेच नमुने किंवा पॅटर्न्स ओळखणे. हे दोन्ही एकत्र येऊन YouTubeला तुमच्यासाठी पुढील सर्वोत्तम व्हिडिओ निवडायला मदत करतात, अगदी तुमच्या आवडी जाणणाऱ्या मित्रासारखं. हे नेमकं काम कसं करतं? चला वास्तविक जीवनातील उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुम्हाला तुमच्या वर्गाला गणितीय अपूर्णांक हा पाठ शिकवायचा असेल. जेव्हा तुम्ही वृत्त आलेख किंवा रंगीत आकृत्यांचा वापर करता तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला जास्त चांगलं समजतं. जेव्हा तुम्ही खऱ्या पोळीचे समान भाग कापून दाखवता तेव्हा दुसरा विद्यार्थी लगेच समजतो. तिसऱ्याला दैनंदिन जीवनातील छोट्या शाब्दिक उदाहरणांद्वारे संकल्पना पटकन समजते. आपण शिक्षक म्हणून काय करतो? शांतपणे निरीक्षण करतो की कोणत्या विद्यार्थ्याला संकल्पना समजायला कोणती पद्धत जास्त उपयोगी पडते आणि त्याच पद्धतीच्या वापरावर आपण अधिक भर देतो. हळूहळू प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन सूची आपण तयार करतो. YouTube ही असंच करतो. तुम्ही कोणते व्हिडिओ पाहता, कुठे थांबता, काय परत परत पाहता किंवा काय वगळता याकडे तो लक्ष देतो आणि हळूहळू तुमचीच प्लेलिस्ट आत्मसात करतो. तुम्हाला आवडणारी शैली, विषय किंवा लेखक आणि मग तुमच्या आवडी निवडीशी जुळणारे, आपल्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरतील असे व्हिडिओ सुचवतो. चला आता आणखी एका दैनंदिन डिजिटल साधनाकडे वळूया. व्हिडिओ आणि प्लेलिस्टच्या उदाहरणानंतर आपण Google ट्रान्सलेटचा विचार करूया. आपण इंग्रजीत गुड मॉर्निंग हा शब्द लिहिता आणि काही क्षणात त्याचा मराठी अनुवाद आपल्या समोर दिसतो. या प्रक्रियेच्या मागे कोणती यंत्रणा कार्यरत असते? सर्वप्रथम प्रणालीने इंग्रजी आणि मराठी अशा लाखो वाक्यांच्या जोड्यांवर प्रशिक्षण घेतलेले असते. प्रत्येक उदाहरणात एक इनपुट आणि त्याला अनुरूप असे योग्य आउटपुट दिलेले असते. ही प्रक्रिया म्हणजेच सुपरवाइज्ड लर्निंग. त्याच वेळी भाषांमधील समानता, शब्दांची मांडणी, वारंवार आढळणारे वाक्य घटक अशा संरचनात्मक नमुन्यांचा अभ्यास करून प्रणाली समान घटकांचे गट तयार करते. हे अनसुपरवाइज्ड लर्निंगच्या सहाय्याने घडते. याशिवाय सतत मिळणाऱ्या अभिप्रायाच्या आधारे मॉडेलची सूक्ष्म पातळीवर पुनर्संरचना केली जाते, ज्यामुळे कालांतराने त्रुटी कमी होतात आणि अनुवाद अधिक अचूक, सुसंगत आणि विश्वासार्ह बनत जातो. आता हे उदाहरण आपल्या वर्गातील परिस्थितीशी जुळवून पाहूया. YouTube आणि ट्रान्सलेट नंतर अनेक शिक्षक नियमितपणे वापरत असलेल्या अध्ययन संबंधित ॲप्सचा विचार करूया. आपल्या लक्षात आले असेल की असे ॲप्स विद्यार्थ्यांच्या उत्तरानुसार त्वरित प्रश्नांची काठिण्य पातळी बदलतात. जर विद्यार्थ्याने योग्य उत्तर दिले तर पुढील प्रश्न थोडा अधिक आव्हानात्मक येतो.
जर विद्यार्थी उत्तर चुकला तर ॲप लगेच प्रश्नांची काठिण्य पातळी कमी करून अधिक सरावासाठी संधी उपलब्ध करून देते. या कार्यपद्धती मागे काय प्रक्रिया आहे? ॲपने प्रथम मोठ्या प्रमाणात प्रश्न उत्तरांच्या जोड्यांवर प्रशिक्षण घेतलेले असते. कोणत्या प्रकारचे प्रश्न कोणत्या कौशल्यांशी आणि कोणत्या स्तरांशी संबंधित आहेत हे प्रणाली शिकते. ही प्रक्रिया म्हणजे सुपरवाइज्ड लर्निंग. त्याच वेळी कोणत्या विद्यार्थ्यास गणिती अपूर्णांक या पाठाच्या अधिक सरावाची आवश्यकता आहे आणि कोण पुढील स्तरातील शाब्दिक उदाहरणांसाठी तयार आहे, हे ॲप विद्यार्थ्यांमधील आणि प्रश्नांमधील नमुने ओळखून ठरवते. हे आहे अनसुपरवाइज्ड लर्निंगचे उदाहरण. जसजसा विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करत राहतो तसतसे ॲप प्रयत्न आणि अभिप्राय या प्रक्रियेवर आधारित पुढचा योग्य टप्पा शिकते. कोणती कृती दीर्घकालीन अध्ययन परिणामांना अधिक सक्षम करते, यालाच या प्रणालीमधील रिइन्फोर्समेंट शैलीतील शिकणे असं म्हणता येईल. या सर्व घटकांच्या एकत्रित करण्यामुळे ॲप प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजांना अनुरूप असे अध्ययनाचे वातावरण तयार करते. जसे की वैयक्तिक लक्ष देणारा, संयमी आणि विद्यार्थ्यांनुसार अनुकूल होणारा एक डिजिटल मार्गदर्शक. आता अंतिम उदाहरण पाहूया. आपल्या मोबाईलमधील व्हॉइस असिस्टंटकडे लक्ष द्या. आपण संध्याकाळी 6 वाजताचा रिमाइंडर लाव किंवा बैठकीच्या खोलीतील दिवा सुरू कर अशी आज्ञा देतो आणि जणू मदत करणाऱ्या सहकार्यासारखे ते लगेच ते काम करूनही टाकते. या कार्यपद्धती मागे कोणती प्रक्रिया कार्यरत असते? प्रणालीने मोठ्या प्रमाणावर संकलित उदाहरणांवर प्रशिक्षण घेतलेले असते, ज्यामध्ये प्रत्येक आवाज आज्ञेला तिच्यासाठी संलग्न असलेली योग्य कृती अचूकपणे जोडलेली असते. जसे रिमाइंडर लाव, दिनदर्शिका उघड, दिवा सुरू कर. ही प्रक्रिया म्हणजे सुपरवाइज्ड लर्निंग, ज्यात प्रणाली योग्य उत्तरांसह दिलेल्या उदाहरणांच्या आधारे ज्ञान आत्मसात करते. आपण बोलल्यावर प्रणाली प्रथम आवाजाचे संदेशात रूपांतर करते. त्यानंतर त्या मजकुरातील उद्देश जसे की रिमाइंडर लावणे, कॉल करणे किंवा संदेश पाठवणे यांचं विश्लेषण करून संबंध कृती सक्रिय करते. सततचा वापर आणि आपल्याकडून मिळणाऱ्या सूक्ष्म अभिप्रायामुळे ही प्रणाली कालांतराने अधिक सक्षम बनते आणि आपल्या सूचनांचे अधिक अचूक व परिणामकारकपणे आकलन करण्यास सक्षम होते. आपण दररोज वापरत असलेले ॲप्स आपल्या पुढील गरजा इतक्या अचूकपणे कसे ओळखतात, हे खरोखरच आश्चर्यकारक नाहीये का? YouTube आपल्याला आवडेल असा पुढचा व्हिडिओ स्वतःहून सुचवते. Google ट्रान्सलेट गुड मॉर्निंगचे मराठी भाषांतर क्षणार्धात करते. अध्ययन संबंधित ॲप्स विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या पातळीनुसार पुढील प्रश्न समायोजित करतात आणि तुमचा व्हॉइस असिस्टंट रिमाइंडर लाव असे म्हणताच तत्काळ संबंधित कृती पूर्ण करतो. या सर्व प्रक्रियांचा समान पाया म्हणजे मशीन लर्निंग. प्रणाली आपल्याकडून निर्माण होणाऱ्या डेटाचा अभ्यास करते, त्यातील नमुने ओळखते आणि त्या आधारे सुज्ञ, सुसंगत आणि परिस्थितीनुरूप पुढील कृती निश्चित करते. व्हिडिओ सुचवणे असो, अनुवाद निवडणे, शैक्षणिक प्रश्नांची पातळी ठरवणे किंवा विशिष्ट डिजिटल कृती सक्रिय करणे असो, नितांत शांतपणे परंतु अत्यंत कार्यक्षमतेने मशीन लर्निंग आपल्या दैनंदिन डिजिटल साधनांना अधिक परिणामकारक, सहाय्यकारी आणि वैयक्तिक अनुभव देण्यासाठी सतत कार्यरत असते. ही सर्व साधने आपण त्यांचा कसा वापर करतो यावरून सतत शिकत राहतात. जणू आपल्या सवयी, गरजा आणि वापराचे नमुने शांतपणे समजून घेणारा एक सहाय्यकच.
जर आपण या तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक, सर्जनशील आणि हेतुपूर्ण वापर आपल्या वर्गात केला तर हेच साधन आपल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत किती मोठा बदल घडवू शकते. शिक्षकांनो, एक क्षण विचार करा. मशीन लर्निंग संगीत सुचवते, भाषांतर करते आणि अध्ययनात प्रश्नांची पातळी समायोजित करते. अशा तंत्रज्ञानाची क्षमता आपल्या वर्गांमध्ये किती मोठा बदल घडवू शकते. आपल्या अध्यापनातील कोणत्या कार्यासाठी आपण ML चे सहाय्य सर्वाधिक उपयुक्त मानाल? सुबक आणि प्रभावी पाठ नियोजन, विद्यार्थ्यांना अधिक अचूक व वैयक्तिक अभिप्राय देणे, की कृती पत्रिकांचे सहज बहुभाषिक रूपांतर? विचारपूर्वक वापरल्यास ML आपल्या अध्यापनाला अधिक सक्षम, अधिक सर्जनशील आणि निश्चितच अधिक प्रभावी बनवू शकते. आजचा हा अध्ययनाचा प्रवास आमच्या सोबत पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. ML तुमच्या सहाय्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल. पुढील मॉड्यूलमध्ये आपण पाठ नियोजनाबद्दल आणि ते अधिक प्रभावी करण्यासाठी AI कशी मदत करू शकते याबद्दल जाणून घेऊ.